पावसागो म्हणणारा मित्र पक्षी. मित्रांनो, आज आपण एका दुर्मिळ पक्ष्याबद्दल माहिती घेणार आहे. तर पावसाळा चालू आहे, 2026 जुलै महिना चालू आहे. तर परवा मी असाच फिरत फिरत गेलो होतो. निसर्गामध्ये फिरत असताना तर पावसागो पावसागो असा मला आवाज ऐकू आला. तर नेमकं कुठून आवाज येतो आणि हा पक्षी कोणता आहे हे पाहण्यासाठी मला जिज्ञासा कुतूहल निर्माण झालं की हा पक्षी नेमका कुठून कसा असतो तो मला पाहायचा होता. यापूर्वी मी बरेच व्हिडिओ याबद्दल केलेले आहेत की प्राणी आणि पक्षी यांच्याबद्दल, जे दुर्मिळ प्राणी पक्षी आहेत. तर याबद्दलचा व्हिडिओ मला करायचा होता. तर त्या दिसत नाही, तर मला तो पाहण्याची इच्छा निर्माण झाली आणि मी त्या दिशेनं तो ओरडू लागलेला होता. जणू काही पाऊस येणार ही चिन्हे पावसागो असं म्हणत असा आवाज त्याच्या तोंडून ऐकत होतो. आणि जेथून आवाज येत होता त्या दिशेने मी निघालो आणि जवळजवळ त्याच्याजवळ जाऊन पोचल्यानंतर एका झाडावरती तो पक्षी बसलेला होता. तो पक्षी मी तो पाहिला, म्हणजे थोडासा फांदीच्या आडूनच मी पाहिला, कारण पूर्णपणे बघितल्यानंतर तो भरारी मारणार. त्यासाठी मी सावधगिरीने थोडासा हळूहळू त्याच्याजवळ, माझ्याजवळ फोन होता, कॅमेरा होता, कॅमेरामध्ये मी त्याला कैद करण्याचा प्रयत्न केला. तर तो त्याचा रंग पांढरा शुभ्र होता आणि बगळ्यासारखा त्याचा कलर, आपला म्हणता येईल बगळा, पण कावळ्या एवढ्या आकाराचा, म्हणजे आपण पांढरा कावळ्या एवढ्या आकाराचा. तर मित्रांनो, या पक्ष्याविषयी मी सुद्धा निसर्ग कविता लिहितो. तर हा पक्षी पाहिल्यानंतर मला एक कविता सुचली आणि मी स्वतः कवी असल्यामुळं मी कविता करतो. तर हा पक्षी मी 3 जुलैला पाहिला आणि आज आहे 4 जुलै. तर या ठिकाणी मी तुम्हाला कविता तयार केलेली सांगतो. चातक पक्षी पावसागो पावसागो, लाजिरवाना जणू पावसाच्या सरींची चाहूल लागणारा. क्वचित आवाज कानी पडणारा, अंगणात झाडाच्या फांदीवर बसलेला, लाजरा बुजरा पांढरा शर्ट परिधान केलेला, हिरव्या वनराईस उठून दिसणारा, पांढऱ्या बगळ्यासारखा मी पाहिलेला लांबचा पाहुणा, भेट देऊन अंगणातील झाडावरच्या फांदीवरून चाहूल लागताच पंखाची फडफड करत निघून जातो दूरवर रानावनात. पाऊस आणावया, पाऊस आणावया.